आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. विरार ते अलिबाग वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पाच्या मार्गातील वनजमिनींचा अडथळा दूर करण्यासाठी डहाणू तालुक्यातील 30 हेक्टर जमीन वन विभागाकडे हस्तांतरित करण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली. म्हाडाच्या कोकण मंडळानं मुंबई महानगर प्रदेशातील 8,000 घरांची सोडत काढण्याच्या तयारी सुरू केली. घरांची शोधाशोध सुरू असून लवकरच घरांची संख्या निश्चित करून ऑगस्ट अखेरीस अंदाजे 8,000 घरांसाठी सोडत काढण्याचं कोकण मंडळाचं नियोजन आहे. मुंबादेवी मंदिर परिसराचं सुशोभीकरण आणि विकास करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. पादचारी अनुकूल रस्ता, उद्यान आणि वृक्षारोपण, आकर्षक प्रकाश योजनांसह अनेक कामं प्रस्तावित करण्यात आली आहेत. ई रिक्षा चालकांना डोकेदुखी ठरलेले 3 चीनी ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले. या ॲपच्या माध्यमातून ब्लूटूथचा वापर करून ई रिक्षांच्या लिथियम बॅटऱ्या रिमोटद्वारे हॅक केल्या जात होत्या. तर भर रस्त्यामध्ये रिक्षा बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याने केंद्र सरकारने हे ॲप बंद करण्याचे आदेश दिले. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. त्यामुळे आज आणि उद्या 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. तर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे. या मुसळधार पावसामुळे आंबेडकर रोड पाण्याखाली गेला. सखल भागासह अनेक रस्त्यांच्या कडेला पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात सध्या धुक्याची चादर पसरू लागली. थंडगार वारे आणि दाट धुकं यामुळे लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झालेला आहे. या आल्हाददायक वातावरणाचा आनंद वाहन चालकांना मिळत असून वाहन चालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागते. पिंपरी चिंचवड शहरात सलग 3ऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. शहरात दिवसभर पावसाच्या मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी बरसलेल्या आहेत. शहराच्या विविध भागामध्ये पावसाच्या सरी कोसळत असून शहरवासियांनी समाधान व्यक्त केलं. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या सरींनी पुण्यामध्ये चांगला जोर धरला. पावसानं शहराला अक्षरशः झोडपून काढले. पुढील 3 ते 4 दिवस शहरात पावसाचा जोर कायम राहणार अशी शक्यता वर्तवली जाते. बदलापूर शहर आणि परिसराला पावसाने झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे कल्याण कर्जत महामार्गावरील कात्रप भागातील घोरपडे चौकातल्या रस्त्याला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं. वसई विरार शहर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका वसई महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाला झाला आहे. शहरातले प्रमुख रस्ते जलमय झाल्यामुळे कचरा वाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबून ठेवण्याची वेळ आली. रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आल्यामुळे अनेक वाहनं रस्त्यात अडकून पडली. मुंबईत सलग 3ऱ्या दिवशी देखील पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पुन्हा एकदा पाणी साचलं. प्रशासनानं सुरक्षेच्या कारणास्तव अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केला. दरम्यान पाणी साचलेल्या ठिकाणी एक टेम्पो बंद पडल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. कल्याण ग्रामीण भागातील काळू नदी प्रवाहित झाली. जोरदार पावसामुळे काळू नदीला नवीन पाणी आलं. त्यामुळे 7-8 गावांच्या पाणी योजना आता पुन्हा सुरू होणार आहे. तर कल्याण तालुक्यातील पाणी टंचाई देखील दूर होणार आहे. गेल्या महिनाभरापासून उन्हामुळे कोरडी ठणठणीत पडलेली काळू नदी अखेर प्रवाहित झाली. मुंबई आणि उपनगरात मान्सूननं जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही प्रमुख तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली. मुंबईच्या तलावात सध्या एकूण 8.12% उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. बोरीवली पूर्वेतील नागरिकांना आता पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं. परिसरातल्या काही भागात नळाद्वारे गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होतो अशी नागरिकांची तक्रार आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून गढूळ पाणी येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली. बंदुकीचा धाक दाखवत लूट करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आलं. आरोपीकडनं 2 गावठी कट्टे आणि 4 काडतुसं जप्त केली असून 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सोलापूरच्या माळशिरसमधील माऊली मसाले कारखान्याच्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. येथील मिरची पावडरसह काही पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवलेत. तिथे असणारी अस्वच्छता आणि भेसळ संशय यामुळे ही तपासणी करण्यात आली. जालन्यातील धावडा इथं महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं मोठी कारवाई केली. यात तब्बल 252 क्विंटलहून अधिक धान्य साठा जप्त केला. आरोपीविरोधात पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वाशिममध्ये अन्न सुरक्षा विभागाकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर धडक कारवाई करण्यात आली. शहरातील 3 हॉटेलची तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन आढळल्यानं हॉटेलचा परवाना तातडीनं निलंबित करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील कॉलेजच्या वसतिगृहातल्या कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. कॅन्टीनमधील पोह्यात अळी आणि भातात चक्क झुरळ आढळलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पुराव्यासह याविरोधात तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेत आता अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केलेली आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू खरात ईडीकडनं पुन्हा चौकशी होणार आहे. खरात विरुद्ध पीएमएलए कायद्याअंतर्गत स्वतंत्र गुन्हा नोंदवून त्याचा थेट कारागृहातच जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई इथल्या विशेष न्यायालयानं खरातच्या डिजिटल चौकशीसाठी 9 जुलैपर्यंत या कालावधीत ईडीला परवानगी दिली आहे. यवतमाळमध्ये 350 किलो गोवंशांचं मांस जप्त केलं. शहर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकून 2 दुकानांमधून गोमांस जप्त केलेलं आहे. हिंगोलीत किराणा दुकानात चोरीची घटना घडली. चोरीच्या घटनेमध्ये चोरट्यांनी 2,40,000चा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुकानातील चोरी करताना चोरटा हा सीसीटीव्हीत कैद झाला.